तर शेतकरी बांधवांनो, मी खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये व्हिजिट करण्यासाठी जातो. परंतु तिथं गेल्यानंतर शेतकरी सहज प्रश्न करतो की होय, खरंच आपला जो काही सोलर पंप आहे त्या सोलर पंपावरती खरंच वीज पडते का? तर शेतकरी बांधवांनो, मी आज तुम्हाला हेच सांगणार आहे की जे आपल्या घरावरती आपल्या शेतामध्ये जे काही सोलर पंप लागलेले आहेत, सोलर प्लेटा लागलेल्या आहेत, त्या प्लेटावरती वीज पडते का? तर शेतकरी बांधवांनो, तर त्याचं उत्तर असणार आहे, तर जे काय आपल्या सोलर प्लेटा बसल्या आहेत, पॅनल बसले आहेत, आपल्या शेतामध्ये सोलर पंप बसले आहे, त्याच्यावरती वीज पडू शकते. परंतु असं नाही की बुवा जे काय आपल्या सोलर प्लेटा बसलेल्या आहेत आपल्या शेतामध्ये आणि आपल्या घरावरती, ते काही वीज आहे त्या आपल्या स्वतःकडे खेचून घेतात, असं नाही. कारण जी वीज जिथे पडायची आहे तिथे पडते. आता खूप साऱ्या शेतकरी बांधवांचा भ्रम असतो की बुवा जे काही सोलर प्लेटा बसलेल्या आहेत त्या सोलर प्लेटा वीज आपल्याकडे स्वतःकडे आकर्षित करतात, परंतु ह्या स्वतःकडे आकर्षित वीज आपल्याकडे आकर्षित करत नाहीत. हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्याच्यामध्ये असं नाही की आता खूप सारे शेतकरी बांधव म्हणतील की बुवा आता स्वतःकडे वीज आकर्षित करीत नाही, पण आपण स्वतः सोलर पंपाखाली तिथे जाऊन बसलं तर चालेल का पाऊस आल्यानंतर? परंतु त्या सोलर पंपाखाली गेलं आणि बसलं तर चालेल का? तर जर वीज पडत असेल, पाऊस चालू झाला असेल, तर कृपा करून त्याच्या जे काही सोलर आहे त्या सोलर खाली बसण्याचा प्रयत्न करू नका. कारण जी काही वीज आहे ती वीज तिथे सोलर पंपावरती सुद्धा पडू शकते. तर शेतकरी बांधवांनो, त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपलं जे काही सोलर पंप आहे त्या सोलर पंपाला वीज रोधक हे असणं गरजेचं असणार आहे. आता खूप जे काही कंपन्या आहेत त्या कंपन्या कंपल्सरी त्या वीज रोधक तिथे बसवत असतात. परंतु एखाद्याकडे जर चुकून वीज रोधक जर त्या शेतकऱ्याला मिळालं नसेल, तर आपण स्वतःहून ते काही वीज रोधक आहे ते वीज रोधक तिथे बसून घेतलं पाहिजे, जेणेकरून जी काही आपली सोलर पंप आहे किंवा सोलर प्लेट आहे तर त्या प्लेटाला हानी पोहोचणार नाही. कारण जर वीज त्या सोलर पंपाजवळ जरी पडली, सोलर जवळ जरी पडली, तरी जे काही आपलं स्टार्टर आहे, मोटर आहे, जे काही आपलं त्याच्यामध्ये प्लेटा आहेत त्या प्लेटा सुद्धा तिथे खराब होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे जे काही वीज रोधक आहे ते वीज रोधक तिथं बसवलेलं असलं पाहिजे आणि ते प्रॉपर बसवलेलं असलं पाहिजे. तिला अर्थिंग वगैरे व्यवस्थितरित्या दिली गेलेली पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, आता ही जी काही वीज आहे ही वीज नेमकं कुठे पडते तर ते सुद्धा सांगतो. आता वीज पडण्याचं प्रमाण आहे, जे काही जमिनीपासून जे काही उंच जर एखादं ठिकाण जर असेल, ठिकाण म्हणजे काय, तर तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा एखादं जे काय टावर आहे त्या टावर बातमी ऐकली असेल तुम्ही की जे काय टावर आहे त्या टावरवरती वीज पडलेली आहे, किंवा जे काही झाड आहे त्या झाडावरती वीज पडलेली आहे. झाडावरती सुद्धा वीज जास्त पडण्याचं प्रमाण असतं, कारण ते काही झाडाचे काही जे मुळे आहेत त्या जमिनीपर्यंत गेलेले असतात आणि जी काही वीज पडत असते ती एकदम जमिनीकडे आकर्षित होऊन जमिनीमध्ये जाऊन डिस्ट्रॉय होत असते. त्याच्यामुळे तुम्ही जर झाडाखाली असाल, पाऊस चालू असताना वीज पडताना, तर कृपा करून झाडाखाली सोलर खाली थांबण्याचा प्रयत्न करू नका. जर पावसाचं वातावरण जर तयार झालं, विजा कडकडत असेल, तर आपल्या घरी जाऊन एकदम सेफमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी बांधवांना, आता जी काही वीज आहे ते वीज आपण जमिनीपासून जे काही उंच असेल, एखादं टावर असेल किंवा आता जे काही लाईटीचे खंबे असतात ते मोठमोठे त्याच्यावरती सुद्धा जास्त पडते. कारण जे काही खंबे असतात ते एकदम सुवाहक असतात, विद्युत वाहून नेण्यासाठी एकदम सुवाहक असतात आणि जे काही वीज पडते ते काही जमिनीपासून जे उंच ठिकाण असेल सुवाहक, जे काही विद्युत वाहून नेण्याची काही क्षमता असेल एखाद्या टावरवरती किंवा एखाद्या काही लोखंडाचे ते टावर असते बघा तुम्ही शेतामध्ये दिसत असेल, तर त्याच्यावरती काय पडते आणि पडल्यानंतर जी काही वीज आहे ती वीज एकदम जमिनीमध्ये जाऊन डिस्ट्रॉय होत असते. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर याच्या जी काही वीज पडत आहे त्या व्यतिरिक्त काही माहिती जर असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करा आणि चॅनल तुम्ही जर पाहिलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.